नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हर्षल देवरे गोल अकॅडमी आयोजित मोफत टेस्ट सिरीजमध्ये आपले स्वागत करतो। आपण काल जी मोफत टेस्ट सिरीज दिली त्याच्याबद्दल आपण आता त्यांचं विश्लेषण बघणार आहोत आता या व्हिडिओमध्ये। तरी आपण मागच्या काही दिवसांपासून मोफत टेस्ट सिरीज चालू केलेली आहे आणि या मोफत टेस्ट सिरीजनंतर आत्ताच आपण लॉन्चिंग केलेलं आहे की 25 टेस्ट सिरीज तुम्हाला 130 रुपयामध्ये म्हणजे एक टेस्ट सिरीज 5 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे। आता टेस्ट सिरीजमध्ये म्हणणार तर तुमच्या कुठल्या एक्झाम तर जे विद्यार्थी MPSC देत असतील, कंबाईन देत असतील, त्यानंतर पोलीस भरती देत असतील, त्यानंतर NTPC देत असतील, त्यानंतर रेल्वे देत असतील आणि प्रामुख्याने WRD, PWD, SSC, JEE या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज उपयोगाची आहे। तरी आपण काल दिलेल्या टेस्ट सिरीजचे आन्सर आता बघूया, त्यांचं विश्लेषण कसं आहे ते आपण पहिले बघूया। आता कालचा पहिला क्वेश्चन दिला होता आपण की पहिला क्वेश्चन दिला होता, जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधी चौकशी केली तेव्हा पिया, दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली। आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला दिला गेलेला आहे। तर पिया म्हणते सेतू किंवा लालू यापैकी एक जण शर्यत जिंकला। दिया म्हणतो सेतू शर्यत जिंकला। निया म्हणते सेतू किंवा लालू यापैकी एकाने शर्यत जिंकली नाही। जर फक्त एक व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी शर्यत जिंकली। तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, सेतू, लालू दोघीही आणि एकही नाही। आता यांच्यामध्ये सर्वात पहिले आपण जे आपले तिघांचे जे स्टेटमेंट आहे ती जे पिया, दिया आणि निया जे म्हणते आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण नेहमी खोटं बोलतो असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांचा आपण निष्कर्ष काढणार आहे। हा जो प्रॉब्लेम तुम्ही म्हणणार तर हा खरे आणि खोटे यांच्यामधला आहे। तर आपण पहिलं काढूया पियाचं स्टेटमेंट काय आहे, त्यानंतर दियाचं स्टेटमेंट काय आहे आणि निया काय म्हणते आहे ते आपण हे त्यांचं बघू। आणि तिघांपैकी कोणीतरी एक जण नेहमी खोटं बोलत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्या तिघांपैकी कोण खोटं बोलत असेल ते आपण बघूया। आता हा जो शेवटचा कॉलम आहे या शेवटच्या कॉलममध्ये जे त्यांनी म्हटलं आहे त्याचा आपण निष्कर्ष काढू। आता पियाचं स्टेटमेंट तुम्ही म्हणणार तर पिया म्हणते सेतू किंवा लालू यापैकी एक जण शर्यत जिंकला। शर्यत कोणी जिंकली? सेतू किंवा लालूने शर्यत जिंकली आहे। तर तुम्ही निष्कर्ष काय काढू शकतात? शर्यत कोणी जिंकली आहे? एक तर सेतूने, एक तर लालूने। ही मी आता निष्कर्ष पियाच्या स्टेटमेंटमधून काढलं। पुढचं बघा, दिया म्हणते सेतूने शर्यत जिंकली म्हणजे जिंकला। सेतू शर्यत जिंकला। कोण जिंकला? सेतू। म्हणून मी निष्कर्ष काय काढू शकतो? सेतू। नियाचं स्टेटमेंट म्हणणार सेतू किंवा लालू यापैकी एकानेही शर्यत जिंकली नाही। सेतू किंवा लालू यांच्यापैकी कोणीही शर्यत जिंकली नाही। तर आपण म्हणणार, मी म्हणू शकतो सेतू किंवा लालू यांच्यापैकी कोणीही नाही। मग आता काय म्हणू शकतात? यांच्यामध्ये तुम्हाला म्हटलंय तिघांच्या निष्कर्षावरून एक व्यक्ती कोणीतरी आहे की तो नेहमी खोटे बोलतो। बघा त्यांनी म्हटलंय जर फक्त एक व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी शर्यत जिंकलेली आहे। आता मी म्हणतो पियाचं स्टेटमेंट खरं आहे, दियाचं स्टेटमेंट सुद्धा खरं आहे आणि नियाचं स्टेटमेंट खोटं आहे। म्हणजे याचा अर्थ काय होतो? पियाचं स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे शर्यत सेतूने जिंकली किंवा लालूने जिंकली। दियाचं स्टेटमेंट सुद्धा सेतू होतं म्हणजे मला काय होतंय इथं सुद्धा पियाच्या स्टेटमेंटमध्ये म्हणतंय की शर्यत जिंकणारा कोण? सेतू। दियाच्या स्टेटमेंटमध्ये जिंकणारा कोण? सेतू। आणि जर नियाचं स्टेटमेंट हे चुकीचं असेल तरी यांच्यामध्ये सेतू आहे म्हणजे तिघांमध्ये कॉमन कोण येतो? सेतू। म्हणजे शर्यत जिंकणारा कोण आहे? सेतू। म्हणून पहिलं ऑप्शन येईल सेतू। अशा प्रकारे खरे खोटे हे चॅप्टर आपण या ट्रिक्सने सॉल्व करू शकतो। लक्षात घ्या, MPSC असेल, कंबाईन असेल, PWD असेल, WRD असेल, या सर्व क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही बघा तर तुम्हाला खरे खोटेचे हे प्रॉब्लेम विचारले जातात। तर यांच्यामध्ये लक्षात घेणार अशाच प्रकारे तुम्हाला
कुठल्या तिघ स्टेटमेंटपैकी एक जण कोणीतरी खोटं बोलत आहे, ह्या स्टेटमेंटनुसार आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. चला दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तर दुसऱ्या उदाहरणात दिलेलं आहे एक मांजर पूर्वेकडे 20 फूट पळत गेली. जे आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे तर हा कुठल्या याच्यावर आहे, तर हा आपल्याला डायरेक्शन या चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. डायरेक्शन आपण ज्याला म्हणतो, तर एक जी मांजर होती ती 20 फूट पूर्वेकडे पळत गेली आणि उजवीकडे वळाली. तेथून ती 10 फूट पळाले आणि उजवीकडे 9 फूट पळाले. पुन्हा डावीकडे वळून 5 फूट पळाले. पुन्हा डावीकडे पळून 12 फूट पळाले आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाले. तर मांजर सध्या कोणत्या दिशेने तोंड करून उभे आहे? ऑप्शन दिले उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. आता तुम्ही म्हणत असणार की मांजर ही पूर्वेकडे तोंड करत होती, डावीकडे वळाली, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. लक्षात घ्या आपण कुठली ट्रिक्स वापरतो ते सर्वात पहिले लक्षात घ्या. सर्वात पहिले डायरेक्शनमध्ये हा न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला पहिले एवढं माहिती पाहिजे, या दिशा, या दिशानुसार जर बघणार तर ही दिशा असते उत्तर, ही दिशा असते दक्षिण, ही दिशा असते पूर्व, ही दिशा असते पश्चिम. पण आपण हे पाहिल्यानंतर एक लक्षात घेणार, पूर्व दिशेचा हा वरचा भाग म्हणजे डावा आणि हा म्हणजे उजवा. त्याच पद्धतीने उत्तर दिशेचा म्हणणार तर हा भाग डावा आणि हा भाग उजवा. अशाच पद्धतीने आपल्याला दक्षिणचा हा डावा हा उजवा, पश्चिमचा हा डावा हा उजवा, या पद्धतीने आपण हे सॉल्व करायचं आहे. आता तुम्हाला दिलं काय आहे ते नीट बघा. जी मांजर आहे पूर्वेकडे 20 फूट पळत गेली. आता सर्वात पहिले लक्षात घ्या, डायरेक्शनमध्ये मला कुठलंही अंतर काढायचं नाही, मला फक्त दिशा विचारली आहे म्हणून तुम्ही त्या अंतराकडे लक्ष देऊ नका. 20 फूट, 9 फूट, 10 फूट, 5 फूट किती पळत असेल ते जाऊ द्या, फक्त दिशेकडे लक्ष द्या. मांजरीचं जे तोंड आहे तर त्या मांजरीचं तोंड हे पूर्वेकडे आहे. ओके. त्यानंतर तो म्हणतो की एक मांजर पूर्वेकडे 20 फूट पळत गेली आणि उजवीकडे वळाले. कुठं वळालं? उजवीकडे. त्यानंतर 10 फूट पळाले आणि परत उजवीकडे 9 फूट पळाले. म्हणजे परत काय दिलंय? परत उजवीकडे 9 फूट गेलं आणि पुन्हा डावीकडे 5 फूट गेली. परत पुन्हा डावीकडे 5 फूट गेली आणि पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाले आणि शेवटी डावीकडे 6 फूट गेली. तर मांजर आता कोणत्या दिशेकडे तोंड करून उभे आहे? लक्षात घ्या, असा प्रॉब्लेम आला तर हे आपण जे लिहिलं, जेवढे टर्न त्या मांजरने मारले, उजवा डावा मी सर्व लिहून घेतलं. ट्रिक्स लक्षात घ्या, एक उजवा एक डावा कॅन्सल होतो, एक उजवा एक डावा कॅन्सल होतो, उरलं फक्त डावा. उरलं काय? डावा. मग डावा कोणाचा? मांजरीचं तोंड कुठं गेली ती सगळ्यात पहिले? पूर्वेकडे. तर पूर्वेच्या डावीकडे म्हणजे कुठली दिशा आहे? उत्तर. कुठली दिशा आहे? उत्तर. म्हणजे मांजर आता शेवटी कुठं तोंड करून उभी आहे? तर उत्तरेकडे. ऑप्शन नंबर पहिलं याचं उत्तर आहे उत्तर. अशा ट्रिक्सने आपण हे सॉल्व करू. तिसरा क्वेश्चन बघा. तिसरा क्वेश्चन खूप सोपा आहे. वर्गमुळात 1296 तुम्हाला दिला होता. तर आता हा जो क्वेश्चन आहे तर हा वर्गमुळावर आहे. वर्गमूळ म्हणजे आपण त्याला म्हणतो स्क्वेअर रूट. आता मी माझ्या ट्रिक्सने तुम्हाला स्क्वेअर रूट काढून दिले. ज्यांनी स्क्वेअर रूटच्या ट्रिक्स पाहिल्या नसतील त्यांनी गोल्ड अकॅडमी धुळे या यूट्यूब चॅनलला सर्च करा आणि त्याच्यावर वर्गमूळ आपण कुठल्या पद्धतीने काढतो ते बघा. आता 1296 वर्गमुळात 1296 हा कोणाचा येतो हे काढण्यासाठी आपण सर्वात पहिले काढलं होतं की 6चे फॅक्टर काय? तर 6चे फॅक्टर येतात 4 आणि 6. आता तुम्ही म्हणणार 6चे फॅक्टर तुम्ही 4 आणि 6 कसे घेतले? तर वर्ग आपण ज्या अभ्यास करतो 4चा वर्ग हा 16 येतो आणि 6चा वर्ग 36 येतो. म्हणजे 4च्या वर्गामध्ये 6च्या वर्गामध्ये 6 एकक स्थानी येतो. म्हणून या 6चे फॅक्टर कोण असतात? 4 आणि 6. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं उजवीकडून 2 अंकी संख्या सोडून द्या. उरलं कोण? 12. 12च्या अगोदर येणारी वर्ग संख्या कुठली? तर ती कुठली आहे? 9. वर्ग संख्या 9. 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग. 3 उचला, याच्या पुढे लिहा 34, याच्या पुढे लिहा 36. 3 आता याच्यामध्ये लिहून घ्या कारण की 1296चा वर्गमूळ एक तर 34 असेल एक तर 36 असेल.
9 मध्ये 3 मिळवले तर किती येतात 12. 12 आणि ही 12 संख्या काय आहे सारखी, म्हणून जर संख्या सारखी आली तर आपण काय निवडतो मोठी वर्गमूळ संख्या, म्हणजे उत्तर आहे पहिलं 36. 1296चं वर्गमूळ आहे 36. अशा प्रकारे ही ट्रिक्स आपण वर्गमूळाची सॉल्व. चला चौथा क्वेश्चन बघूया. चौथा क्वेश्चन दिला आहे, मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत, तर दत्तू हा कोण? मी स्वतः, माझे आजोबा, माझे भाऊ आणि माझे वडील. आता याच्यामध्ये नातेसंबंध दिलेले आहेत. हा जर क्वेश्चन म्हणणार तर ब्लड रिलेशनचा आहे. खूप सोपा आहे, नीट लक्षात घ्या. मी पुरुष आहे म्हणजे जो स्वतः बोलतोय तो काय म्हणतोय, मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील, माझ्या म्हणजे माझ्या मुलाचे वडील म्हणजे मी स्वतः, मग माझ्या मुलाचे वडील आहेत कोण? दत्तूचा मुलगा. मग माझ्या मुलाचे वडील म्हणजे मी स्वतः आणि मी कोण आहे तर दत्तूचा मुलगा आहे. दत्तू म्हणजे कोण येईल? माझे वडील. म्हणजे आपल्याला विचारलं होतं की दत्तू हा कोण, तर दत्तू हा कोण येईल? माझे वडील. ऑप्शन नंबर 4. अशा प्रकारे हा इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन. चला 5वा क्वेश्चन बघूया. आता 5वा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते, जर 2 व्यक्ती योग्य विधान करत असतील तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली? या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्तीपैकी 2 व्यक्ती विधाने बरोबर करत आहेत आणि एक चुकीचं करत आहेत. ते आपण बघूया. आता ते व्यक्ती कोण आहेत? तर व्यक्ती आहेत कमा, दुसरा व्यक्ती आहे नमा आणि तिसरा व्यक्ती आहे पमा. आता यांचा प्रॉब्लेम बघितला तर पहिला जो न्यूमेरिकल दिला होता तर तो पहिला न्यूमेरिकल आणि हा न्यूमेरिकल सारखा आहे. तर याच्यात काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या. कमा म्हणतो ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही. ए किंवा बी यापैकी कोणीही नाही, कोणीही निवडणूक जिंकली नाही. म्हणजे मी काय म्हणणार, ए पण नाही आणि बी पण नाही, ए पण नाही आणि बी पण कोणीही शर्यत जिंकली नाही असा मी निष्कर्ष काढू शकतो. नमा काय म्हणतो, ए पक्षाने निवडणूक जिंकली, एने निवडणूक जिंकली, एने निवडणूक जिंकली. म्हणजे जिंकणारा कोण? ए. नमा जर म्हणतोय ए निवडणूक जिंकली तर निष्कर्ष काय काढेल मी? एने शर्यत जिंकली. पमा काय म्हणतो, ए किंवा बी पक्षाने एकानेच निवडणूक जिंकलेली आहे. ए किंवा बी एकानेच शर्यत जिंकलेली आहे. मग एक तर शर्यत एने जिंकली किंवा बीने जिंकली. मग आता या तिघांपैकी काय दिसून येतं मला? इथं बी आहे, इथं बी आहे, पण इथं बी नाही, म्हणजे बीचा संबंधच नाही आहे. इथं ए आहे, इथं पण ए आहे, इथं पण ए आहे, पण इथं काय आहे? एने शर्यत जिंकलेली असू शकते, एने जिंकली आहे. ए आणि बी दोघांनीही शर्यत जिंकलेली नाही. म्हणजे आपल्याला जर म्हणतंय की एक व्यक्ती कोणीतरी खोटं बोलतोय तर तो बोलणारा कोण? कमा खोटं बोलतोय, नमा बरोबर बोलतोय, पमा बरोबर बोलतोय. मग दोघी व्यक्ती बरोबर बोलत असतील तर निवडणूक जिंकणारा सेम कोण येतो आहे? तर ए येतो आहे. म्हणजे उत्तर असेल तुमचं ऑप्शन पहिलं. या पद्धतीने तुम्ही खरे खोटे हे चॅप्टर सॉल्व करू शकता. पुढचं उदाहरण बघूया 6वं. त्याच्यात तुम्हाला म्हटलं आहे B/9 तर H/2 किती? आता तुम्हाला हा क्वेश्चन दिला आहे, व्यवस्थित बघा, खूप सोपा आहे. B/9 तर H/2 किती? आता अल्फाबेटमध्ये म्हणणार तर बीचा नंबर किती येतो? 2. पण इथं 9 दिला आहे, म्हणजे मी याच्यात 1 जर मिळवला तर 2 अधिक 1 याचा काही संबंध लागतो का? तर 2 अधिक 1चा वर्ग किती येतो? 9. त्याच पद्धतीने एचचा अल्फाबेट काय येतो? एच येतो 8 नंबरला. त्याच्यामध्ये आपण काय करतो? 1 मिळवतो आणि त्याचा वर्ग करतो. 8 आणि 1 9, 9चा वर्ग किती? 81. म्हणजे उत्तर येईल 4. अशा पद्धतीने आपण हे उत्तर काढलेलं आहे. नीट बघा, बी अल्फाबेटमध्ये 2 नंबरला येतो आणि एच 8 नंबरला येतो. पण 2मध्ये जर मी 1 मिळवला आणि त्याचा वर्ग घेतला तर 9 येतं. 8मध्ये जर मी 1 मिळवला त्याचा वर्ग केला तर उत्तर येतं 81. अशा पद्धतीने आपण हे उत्तर काढू शकतो. बघा 7वा क्वेश्चन दिला आहे. 7व्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे पोपट पिंजरा. आता तुम्ही म्हणणार पोपट पिंजरा, तर तुम्हाला म्हटलं आहे मनुष्य काय? आता तुम्ही म्हणणार की मनुष्य काय? तर मनुष्य म्हणजे घर.
पण याचा अर्थ लक्षात घ्या, पोपट हा पिंजरात राहत नाही, तर पोपटाला आपण डांबून ठेवतो, म्हणजे त्याला आपण कोंडून ठेवतो असा अर्थ त्याचा होतो. म्हणून मनुष्याला आपण कोंडून ठेवतो तर ते कुठलं असतं? तुरुंग. ऑप्शन नंबर 3 मनुष्य काय येईल? तुरुंग. तुम्ही म्हणत असणार की पोपटाचं घर पिंजरा असतं, तर पोपट फक्त काय पिंजरात राहत नाही, तर पोपट हा जंगलामध्ये सुद्धा असतो. म्हणजे याचा अर्थ होतो पोपट पिंजऱ्यामध्ये ठेवला म्हणजे तुम्ही त्याला डांबून किंवा कोंडून ठेवलेला आहे. म्हणून मनुष्य तुरुंग. बऱ्याच विद्यार्थ्यांनी घर म्हटलेलं आहे, तर घर नाही, तर मनुष्य तुरुंग हे ऑप्शन आहे 3. चला 8वं उदाहरण बघूया. 8वं उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं होतं, तर त्याच्यात दिलं आहे मला 6, 13, 25, 51, 101 तर किती? 6, 13, 25, 51, 101 तर किती? लक्षात घ्या, इथं नीट बघा 6 आणि 13. 6 आणि 13 म्हणजे काय केलं आहे? तर तिथं केलं गेलं आहे 6 दुने 12 अधिक 1 म्हणजे 13 येतं. इथं काय केलं गेलं? 13 गुणिले 2 वजा 1 म्हणजे 25 आलेलं आहे. म्हणजे काय? ती जी संख्या दिली त्याचे दुप्पट करायचं, प्लस 1 करायचं, नंतर मायनस 1 करायचं. 25 नंतर म्हणणार तर 25 दुने 50 अधिक 1 51. 51 गुणिले 2 वजा 1 101 आणि 101 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे उत्तर येईल 203. या पद्धतीने उत्तर येतं आहे 3. नीट लक्षात घ्या, जी संख्या दिली त्याच्या गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 वजा 1 2 गुणिले 1 अशी मेथड तिथं आपण सिक्वेन्सनी लावली गेलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया. 9वा क्वेश्चन आपण तुम्हाला म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे ए हा बी पेक्षा कमी वेगाने धावतो आणि बी हा सीच्या वेगा एवढ्या वेगाने परंतु सी पेक्षा जास्त वेगाने नव्हे धावत असेल तर एशी सीशी तुलना काय? या ठिकाणी बघा, तुलना या घटकावर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर सर्वात पहिलं स्टेटमेंट तुम्हाला म्हटलं आहे ए हा बी पेक्षा कमी वेगाने धावतो. आता जर तुम्ही असं म्हटलं ए हा कोणापेक्षा कमी? तर बी पेक्षा, म्हणजे बी जास्त आहे ना, त्याच्यापेक्षा मोठा आहे. ए हा बी पेक्षा कमी वेगाने धावतो म्हणून मी त्याला खाली दाखवलं आहे. पुढचं स्टेटमेंट बघा, आणि बी हा सीच्या वेगा एवढ्या वेगाने परंतु सी पेक्षा जास्त वेगाने नव्हे. म्हणजे बी आणि सीचा वेग काय आहे? बी आणि सीचा वेग काय आहे? सारखा. तर एशी तुलना करताना सी कसा धावतो? एशी तुलना करताना सी कसा धावतो? ए पेक्षा कमी वेगाने, ए पेक्षा जलद, एच्या वेगा एवढा आणि दिलेली माहिती अपुरी. तर एची तुलना सीशी केली तर एशी सीशी तुलना केली तर सी ए पेक्षा जास्त वेगाने जलद धावतो. म्हणजे ऑप्शन नंबर काय येईल? 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन म्हणा. एक खेळाडू दिला आहे तुम्हाला, त्या खेळाडूचा खालून कितवा नंबर काहीतरी दिला आहे आणि वरतून काहीतरी नंबर आपल्याला दिला आहे आणि त्याची रँक आपल्याला विचारली गेलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला त्यांची अरेंजमेंटचा हा क्वेश्चन दिलेला आहे. त्या क्वेश्चन बघा, एका खेळाडूचा खालून 20वा क्रमांक आहे. खालून त्याचा जो खेळाडू आहे, हा खेळाडू आपण म्हणूया, या खेळाडूचा खालून 20वा क्रमांक आहे. तर हा खेळाडू आहे 20वा, याचा खालून क्रमांक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर मुलं किती? तर त्याच्या अगोदर मुलं किती येतील खालून? तर 19. पुढचं म्हटलं आहे आणि वरून 25वा क्रमांक आहे आणि वरतून त्याचा 25वा क्रमांक लागतो. म्हणजे त्याच्या अगोदर किती असतील? 24. तर एकूण विद्यार्थी किती? मग एकूण विद्यार्थी किती? तर 24 अधिक स्वतः खेळाडू 1 अधिक 19 यांची बेरीज केली असता ऑप्शन येत आहे 44. कारण की 9 1 10 4 14 आणि तो 44 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा, पुढील माहिती वाचून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. 5 मित्र संगणक प्रयोगशाळेत अर्धवर्तुळाकार टेबलावर बसलेले आहेत. आता प्रयोगशाळेत अर्धवर्तुळाकार टेबलावर बसलेले आहेत म्हणजे हा क्वेश्चन आहे तुमचा सिटिंग अरेंजमेंट. आपण त्याला म्हणतो सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था. आता प्रयोगशाळेत ते मुलं बसलेले आहेत, तर ती कशी बसलेली आहेत? तर अर्धगोलाकार म्हणजे अर्धा वर्तुळावर बसलेले आहेत. ते पुढील प्रमाणे बसलेले आहेत. आता किती मित्र बसले आहेत? 5 बसलेले आहेत. तर 5 विद्यार्थी दाखवायची 1 2 3 4 आणि 5.
या पद्धतीने आपण 5 विद्यार्थी दाखवले, पण ती कशी बसली आहेत आपण ते बघूया. सीच्या लगत उजवीकडे डी बसलेला आहे. पहिलं स्टेटमेंट तुम्हाला म्हणतो आहे, पहिलं स्टेटमेंट सी जो विद्यार्थी आहे तर सीच्या लगत उजवीकडे कोण बसलेला आहे, तर मी असं लिहून घेतो डी, कारण की सीचा हा हात डावा येईल, हा हात उजवा येईल. पुढे डीच्या आणि ईच्या दरम्यान ए बसलेला आहे. डीच्या आणि ईच्या दरम्यान ए बसलेला आहे. डी आणि ईच्या मध्ये ए बसलेला आहे. पुढचं स्टेटमेंट बघूया. ईच्या लगत डावीकडे कोण बसले, ईचा डावे म्हणजे कुठं, इकडं. ईच्या डावीकडे कोण बसलेला आहे, बी बसलेला आहे. तर मधोमध कोण बसलेला आहे, अरेंजमेंट तुम्हाला दिसते. इकडे 2 सोडले, इकडे 2 सोडलं तर मध्ये कोण आहे, ए. इथं लिहून घेतो, म्हणजे इथं सी आहे, इथं डी आहे, इथं ए आहे, इथं बी आहे आणि इथं ई आहे. तर मधोमध बसणारा कोण, ए. ऑप्शन नंबर 3. बघा आता हा क्वेश्चन बघा. याच्यात म्हटलंय तुम्हाला स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे आणि 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11-16 होईल. तर प्रीतीचे आजचे वय किती, ऑप्शन दिले 15, 25, 11, 40. आता हा क्वेश्चन तुम्हाला समजायचा असेल तर आपल्या चॅनलला आपण वयवारी हे आपण उदाहरणं सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे लवकर तुम्हाला समजेल. तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा वयवारी, त्याच्यात ही ट्रिक्स तुम्हाला सापडून जाईल आणि ती व्यवस्थित प्रकारे तुम्हाला समजेल. आता तरी तुम्हाला ट्रिक समजून सांगतो. स्वाती आणि प्रीतीचे आजचे वय दिले 3:5 आणि 7 वर्षानंतरचं दिलेलं आहे 11-16. तर सर्वात पहिले करायचं काय आहे, तुम्हाला या रेशोमधला फरक घ्यायचा आहे. 16 मधून 5 गेले किती उरतील, 11 आणि 11 मधून 3 गेले किती उरतील, 8. यांचा फरक सारखा येत नाही. फरक सारखा येत नाही. जर फरक सारखा येत नसेल तर आपण काय वापरतो, तर आपण एक्सचा फॉर्म्युला वापरतो. एक्सचा फॉर्म्युला म्हणजे काय, तर ते बघा, एक्स बरोबर वर्ष. आता आजचे म्हणजे 0, वर्ष काय, आजचं म्हणजे 0 मानायचं. 7 वर्ष म्हणजे इथं वर्ष तुम्हाला दिलेलं आहे 7 गुणिले, नीट बघा, दुसऱ्या गुणोत्तरातील फरक 11 आणि 16 मधला फरक किती, तर 11 आणि 16 मधला फरक 5 भागिले गुणोत्तरांचा तिरकस गुणाकार आणि वजाबाकी. 16 48, 11 55, यांच्यामधून उरतात 7. कसा आलं, 7 कसा आला लक्षात घ्या. हा एक्स बरोबर काय फॉर्म्युला घेतला आपण, वर्ष घेतले 7, त्यानंतर दुसऱ्या गुणोत्तरातील फरक घेतला 5 आणि तिरकस गुणाकार केला आणि त्यांची वजाबाकी आली 7. 7 7 कॅन्सल. तर एक्स बरोबर किती येतात, 5. तर एक्स बरोबर 5 आले. तर प्रीतीचे आजच्या वयाचा रेशो आहे 5x. प्रीतीच्या आजचे वय आहे 5x. तर x ची किंमत आहे 5 गुणिले 5, म्हणजे प्रीतीचे आजचे वय किती, 25 वर्ष. अशा पद्धतीने आपण हे गुणोत्तर दिल्यानंतर उत्तर काढू शकतो. ही ट्रिक समजण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता. बघा 13 उदाहरण तुम्हाला दिलं आहे. याच्यात विधानं दिली आहे तुम्हाला. आता विधानं आणि निष्कर्ष ज्यावेळेस येतात तर विधानांचं आपण वेन डायग्राम काढून घ्यायची. आता विधान तुम्हाला पहिलं दिलेलं आहे, बहुतेक कमानकार लेखक आहेत. बहुतेक हे जे कमानकार आहेत, कमानकार बहुतेक म्हणजे काही कमानकार काय आहेत, लेखक आहे. असं आपण या पहिल्या विधानावरून डायग्राम काढलेले आहे. दुसरं विधान म्हणतो एकही लेखक चालक नाही. जे लेखक आहे एकही लेखक चालक नाही, म्हणजे चालकाचा आणि लेखकशी काही संबंध नाही. आणि तिसरं विधान म्हणतो सर्व चालक कमानकार आहेत. यस, ही वेन डायग्राम आलेली आहे. तर याच्यावरून तुम्हाला निष्कर्ष बघा. पहिला निष्कर्ष काय आहे, तर पहिला निष्कर्ष आहे काही लेखक कमानकार आहेत का, काही जे लेखक आहेत ते कमानकार आहेत. बघा याच्यामध्ये आहे, म्हणजे पहिला निष्कर्ष तुमचा बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष काय, सर्व कमानकार चालक आहेत. सर्व कमानकार चालक आहेत नाही.
दुसरं विधान निष्कर्ष चुकीचा आहे. सर्व चालक कमानकार होऊ शकतात, पण हे जे बाकी कमानकार चालकमध्ये नाही आहे, म्हणून दुसरं विधान हे चुकीचं आहे. मग तिसरं विधान काय? तिसरं विधान म्हणतंय एकही चालक लेखक नाही. खरं आहे, चालकाचा लेखकशी काही संबंध नाही. लेखक कमानकार होऊ शकतात, पण लेखक आणि चालक मला दिसत नाही, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे निष्कर्ष एक आणि तिसरा बरोबर कुठं दिसतो? ऑप्शन तिसऱ्यामध्ये, म्हणून फक्त एक व तिसरं बरोबर. पुढचं उदाहरण बघूया. मोठा अपूर्णांक कुठला? आता मोठा अपूर्णांक तुम्हाला ऑप्शन दिलं आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. आता मोठा अपूर्णांक काढायचा असेल तर सर्वात पहिले उदाहरणामध्ये बघा, यांचा फरक बघा, यांचा फरक जो कमी असेल तो मोठा अपूर्णांक. परत सांगतो, ऑप्शनमध्ये बघा, या ऑप्शनमध्ये बघितल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की यांच्यामधला जो फरक आहे हा 1 आहे, यांच्यामधला फरक 2 आहे, यांच्यामधला फरक 4 आहे, यांच्यामधला फरक 3 आहे. जो फरक सर्वात कमी तो मोठा अपूर्णांक. सॉल्व करायची गरज नाही. काय म्हणतो मी? ज्यांचा फरक सर्वात कमी तो मोठा अपूर्णांक. पुढचा क्वेश्चन बघा. 4:35 आरशात बघितल्यास घड्याळात किती वाजले असतील? 4:35. आता लक्षात घ्या, 4:35 झालेले आहेत घड्याळामध्ये. आपण ते आरशात बघितलं. आता त्या वेळेस आपण असं काही आरसा लावू शकत नाही की त्याच्यात किती वाजले असतील. तर तुम्हाला दाखवताना असं दाखवलं होतं की हा 4चा काटा आणि हा 35चा काटा, हा तुम्ही ज्यावेळेस घड्याळात बघणार तर किती वाजले असतील, तर त्यावेळेस आपण असं लॉजिक काही लावू शकत नाही. तर लक्षात घेणार, याच्यामध्ये आपल्याला कधी पण घेताना 12 तास घ्यावे लागतात. 12 तास. मग आता 12 तास घेताना इथं माझ्याकडे तास आणि मिनिट आहे. तर 12 तास म्हणजे काय? तर 12 तास म्हणजे 11 तास 60 मिनिटं घेऊ शकतो आपण. 11 तास 60 मिनिटं म्हणजेच 12 तास. पण आपण तास आणि मिनिटमध्ये का लिहितो? तर माझ्याकडे 4 तास आणि 35 मिनिटं दिलेले आहेत. मग 11:60 आपण 4:35 हे मायनस करायची, म्हणजे आरशातला टाईम मिळून जाईल. 10 5 गेले 5, हातच्याला 1, 6 4 गेले 2, हातच्याला 1, 11 4 गेले 7, 7:25. ऑप्शन नंबर दुसरं. पुढचं उदाहरण बघा. मोठा अपूर्णांक ओळखा. 2x/180, 3x/180, 0.5x/175 आणि x/100. याच्यात मला मोठा अपूर्णांक निवडायचा आहे, पण मी कुठंतरी ऐकलं होतं, जर अंश सारखा असेल, काय म्हणतोय मी? अंश सारखा असेल. अंश म्हणजे काय? न्यूमरेटर. न्यूमरेटर सारखा असेल आणि छेद जर लहान असेल, छेद सर्वात लहान असेल, तो काय असतो? मोठा अपूर्णांक. मग आता तुम्ही म्हणणार की इथं कुठं छेद सारखा आहे. जर मी हा 2 खाली आणला, 3 खाली आणला, 0.5 खाली आणला, तर बघा उत्तर येतंय का? सर्वात पहिलं ऑप्शन आणू आपण. जर मी x भागिले केला, 2 भागिले केला, तर x भागिले 180/2 म्हणजे काय उत्तर येईल? 90. 3 भागिले केला तर काय येईल? x भागिले 60. आणि 0.5 भागिले केला तर 5 335 म्हणजे x भागिले 350. आणि हा आहे तुमचा ऑलरेडी x भागिले 100. बघा अंश काय झाला? अंश काय झाला? सारखा. मग जर अंश सारखा असेल आणि छेदात जी लहान संख्या असेल, लहान संख्या कुठली? 60, तर तो काय असतो? मोठा अपूर्णांक. मग x भागिले 60 कोणाचा आहे? तर 3x भागिले 180. म्हणजे मोठा अपूर्णांक कोण? 3x भागिले 180. पुढचं उदाहरण बघा. याच्यात म्हटलंय 4 विधाने दिली आहेत, ABCD, आणि दिलेल्या पर्यायामध्ये जर पहिल्या 2 विधानांचा तर्कनिष्कर्ष तिसरे विधान आहे. याचा अर्थ लक्षात घ्या. काय म्हणतो? पहिल्या 2 निष्कर्षांचा तिसऱ्याशी संबंध आला, म्हणजे A आणि B या निष्कर्षाचा तिसऱ्याशी संबंध येत असेल तर कोणता पर्याय बरोबर आहे? आणि तुम्हाला त्यांनी तर्कनिष्कर्ष दिला होता. A म्हणतो सर्व वस्तू जड आहेत. सर्व वस्तू काय आहेत? जड आहेत. आणि बी म्हणतो सर्व कापड कशा आहेत? तर जड आहेत. सी म्हणतो सर्व कापड
सर्व कापड वस्तू आहेत आणि डी म्हणतो सर्व वस्तू कापड आहेत. मला तुम्ही जर म्हणणार की या पहिल्या दोघांचा संबंध तिसऱ्याशी लावायचा का, यांच्याशी लावायचा नाही. नीट बघा, दिलेल्या पर्यायामध्ये हे जे पर्याय दिले आहे या पर्यायामध्ये पहिल्या 2 विधानांचा तर्क निष्कर्ष तिसऱ्याशी लागत असेल तर मग कसं सॉल्व करणार. तर नीट बघा, हे जे ऑप्शन आहे या सर्व ऑप्शनची एकच व्हेन डायग्राम बनायला हवी, एकच व्हेन डायग्राम बनायला हवी. मग आता मी चौथ्या ऑप्शनपासून घेतो. सी स्टेटमेंट काय म्हणतो, सर्व कापड वस्तू आहेत. सर्व कापड, हे जे सर्व कापड आहेत हे सर्व कापड काय आहेत, तर सर्व कापड काय आहेत, तर वस्तू आहे. हे कोणी म्हटलं, सीने म्हटलं. ए काय म्हणतो, सर्व वस्तू जड आहेत. या जे सर्व वस्तू आहेत तर त्या काय आहेत, जड आहे. दुसरं वाक्य बी व्हेरीफाय झालं. आता या दोघांचा संबंध तिसऱ्याशी यायला पाहिजे, म्हणजे याच डायग्राममध्ये यायला पाहिजे. पण बी काय म्हणतो, सर्व कापड जड आहेत. सर्व कापड जड असतील का, बघा काय म्हणतोय मी, सर्व कापड जड आहेत नाही. लक्षात घ्या, इथं सर्व बी तुमचं स्टेटमेंट म्हणतो आहे सर्व कापड जड आहेत. यस, सर्व कापड हे जड आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर माझा काय येतं आहे, चौथं. म्हणजे माझा चौथ्याचा आन्सर येऊन गेला. आता व्हेरीफाय करण्यासाठी आपण तिसरं करूया, तिसरं येते का आपण ते बघूया. बी मला काय म्हणतो, सर्व कापड जड आहेत. बघा बी म्हणतो सर्व कापड कशी आहेत, तर जड आहे. हे बीचं स्टेटमेंट मी काढलं. सी काय म्हणतो, सर्व कापड वस्तू आहेत. सर्व कापड, हे सर्व कापड कसे आहेत, वस्तू आहे. हे आपण असं म्हणलं. म्हणजे सी पण, बी आणि सी एकत्र आले एका डायग्राममध्ये. पण ए काय म्हणतो, सर्व वस्तू जड आहेत. सर्व वस्तू जड कसं काय असतील, सर्व जड वस्तू आहेत. पण सर्व वस्तू जड नाही, म्हणजे हे ऑप्शन येत नाही. म्हणजे हे पण येणार नाही आणि हे पण येणार नाही. म्हणजे एकाच व्हेन डायग्राममध्ये तुमचं ते व्हेरीफाय पाहिजे. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, विसंगत घटक ओळखा. आता विसंगत घटकमध्ये बघा, त्यांनी दिला आहे 2, 4, 3.5, 6.5, 5.0, 9.0, 6.5, 12.5, 8.0 आणि 14. आता यांच्यामध्ये जर बघणार तर विसंगत घटक कुठला, विसंगत घटक म्हणजे काय, तर पेअर आपल्याला करावं लागेल. 2, 4, 3.5, 6.5, 5, 9, 6.5, 12.5, 8 आणि 14. आता यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते बघा. आता जर मी 2, 3.5, 5, 6.5 आणि त्याच्या पुढे गेलो तर 8, म्हणजे मला यांच्यामध्ये काय दिसून येतंय, तर यांच्यामध्ये 1.5, 1.5, 1.5, 1.5चा फरक दिसून येतोय. जर तुम्ही 4 आणि 6.5 म्हणणार, 6.5 आणि 9 म्हणणार, तर 4 आणि 6.5 मध्ये कितीचा फरक आहे, तर 2.5चा. 6.5 आणि 2.5 मध्ये किती फरक आहे, तर 2.5चा. पण 9 अधिक 2.5 किती येतील, तर 9 आणि 2 11.5 पाहिजे. म्हणजे विसंगत घटक कुठला, 12.5. ऑप्शन नंबर 4. नीट बघा, 2, 3.5, 5, 6.5, 8 यांच्यामध्ये 1.5चा फरक आहे. पण 4, 6.5 मध्ये 2.5चा, तर 6 आणि 9 मध्ये 2.5चा. तर 9 मध्ये 12.5 नाही यायला पाहिजे, तर किती यायला पाहिजे, 11.5 यायला पाहिजे होता. आणि 11.5 मध्ये परत 2.5 मिळवले असते तर तो 14 आला असता. म्हणजे विसंगत घटक कुठला, 12.5. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे 3, 4, 5, 6, 7 यापैकी एका वेळी फक्त कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होतील. हा प्रॉब्लेम आहे तुमचा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. 3, 4, 5, 6, 7 यांच्यापैकी फक्त 4च संख्या वापरायच्या आहेत आणि त्या 4 संख्येपैकी तुम्हाला 4 अंकी भिन्न संख्या तयार करायच्या आहेत. मग आपल्याकडे संख्या किती, 5, आणि 5 पैकी किती तयार करायच्या आहे, तर 4. म्हणजे 5p4, p म्हणजे काय, परम्युटेशन.
मग 5 म्हणजे काय 5 फॅक्टोरियल आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे काय 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दुने 120 म्हणजे अशा आपण 4 अंकी संख्या किती तयार करू शकतो 120 म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं. 20वा क्वेश्चन शेवटचा दिला आहे तुम्हाला BAGFE NMLK तर लास्ट किती. लक्षात घ्या इथं त्यांनी उलटी प्रोसेस दिलेली आहे आपल्याला अल्फाबेट उलटा लिहिला आहे AB नंतर इथं E पासून तुम्ही घेणार AB घेतल्यानंतर त्यांनी CD 2 सोडले आहे नंतर EFG घेतला म्हणजे काय इथं 2 संख्या घेतल्या इथं 3 घेतल्या इथं 4 घेतल्या आणि इथं किती घेणार ते बघा. मग ABCD सोडला EFG त्यानंतर HIJ सोडला तर KLMN आता OPQR इथं 2 3 तर इथं किती सोडणार 4 OPQR तर इथं काय येईल STUVW ह्या 4 अंकी ह्या किती येतील 5 म्हणजे काय ऑप्शन येईल WVUTS ऑप्शन नंबर पहिलं. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या टेस्ट सिरीज आपण सॉल्व केले आहेत. आता पहिलं विश्लेषण मी तुम्हाला या प्रकारे समजून दिलेलं आहे. ज्या टॉपिकचे तुम्हाला विश्लेषण ट्रिक्स समजल्या नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला गोल अकॅडमी धुळे सर्च करा आणि त्यावरचे सर्व व्हिडिओ बघा तर तुम्हाला ह्या सर्व ट्रिक्स समजतील. आता अशाच प्रकारे जर आपल्याला या ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायच्या असतील तर आपण या दसऱ्यानिमित्त डिस्काउंट दिलेला आहे. तर आपली जी 25 टेस्ट सिरीज आहे ती फक्त 130 रुपयाला आहे म्हणजे त्याच्यात आपण 50% डिस्काउंट दिला आहे. जी 260 रुपयाची होती तर ती 260 रुपयाची न राहता आता ती तुम्हाला फक्त 130 रुपयामध्ये मिळणार आहे. त्याचं रजिस्ट्रेशन आपण 15 ऑक्टोबरपासून चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग यांचं पूर्ण सेशन हे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड पाहिजे असेल आणि प्लस तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर येत्या 25 ऑक्टोबरपासून म्हणजे दसऱ्यापासून तुम्हाला ही ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर फक्त आणि फक्त 777 रुपयाला मिळणार आहेत. एवढ्या कमी किमतीत तुम्हाला बाजारात ही व्हिडिओ मिळणार नाही. प्लस ॲप्टी आणि रिझनिंग पूर्ण चॅप्टर्स त्याच्यामध्ये ॲप्टीचे तुमचे कमीत कमी ॲप्टिट्यूडचे 24 चॅप्टर आणि रिझनिंगचे हे 15 चॅप्टर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि ते फक्त आणि फक्त 777 रुपये. याचं प्रामुख्याने कारण म्हटलं तर आपल्या ह्या कोविड-19मुळे आपल्या या शेतकरी बांधवांचा जो आता काही सध्या परिस्थिती आहे ती हालाकीची आहे तर त्याच्यामुळे आपण हे फक्त त्याचे 777 रुपये देत आहे. जर तुम्ही हे 27 ऑक्टोबर नंतर पेड करणार तर तुम्हाला हे 1000 रुपयाला मिळेल. आता त्याच्यावर 25% आपण डिस्काउंट लावलेला आहे. तर तुमच्या ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी असतील तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील काही विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि सर्वांनी याचा लवकरात लवकर लाभ घ्यावा.